हॅलो एव्हरीवन आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे, गुढीपाडव्याचा दिवस आहे. तर नेहमीच सकाळची सुरुवात ही माझी थायरॉईडची मेडिसिन घेऊन होते आणि 2 ते 3 ग्लास पाणी मी पितेच. त्यानंतर बाकीची कामं स्टार्ट होतात. आणि सकाळची माझी कामंही आहेत ही सगळी प्रायोरिटीनुसार असतात. आत्ता कोणतं काम गरजेचं आहे तर ते आधी केलं जातं आणि आत्ता सध्या मला काही काम नव्हतं कारण आज गुढीपाडवा होता. सकाळची क्लिनिंग वगैरे करायची होती तर त्याआधी मी बाल्कनी क्लीन करून घेतली कारण बाल्कनीमध्ये आपल्याला गुढी उभारायची आहे. त्यानंतर झाडांनाही पाणी देऊन घेतलं आणि बाकीची क्लिनिंग वगैरे करून मी अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर ब्रेकफास्टची तयारी करण्यासाठी आले कारण ब्रेकफास्टचा टायमिंग झाला होता. मुलं उठली होती त्यामुळे म्हटलं की पहिला ब्रेकफास्ट करून घ्यावा सो जेणेकरून नंतर बाकीची कामं स्टार्ट होतील. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये मला सँडविच बनवायचं होतं जे की माझ्या आता म्हणजे हाताखालनं भरपूर वेळा गेल्यामुळे पटपट होतं, जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर इथे चहा, देवपूजाही करून घेतली होती साईड बाय साईड. थोडासा वेळ भेटला त्यामध्येच आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर इथे मला रांगोळी वगैरे काढायची होती. रांगोळी राघवणी मी काढत होतो, तुम्ही पाहू शकता, कारण पाडवा होता तर थोडीशी का होईना पाडव्याची रांगोळी काढलीच पाहिजे. आणि मी काही एक्सपर्ट वगैरे नाही आहे रांगोळीमध्ये, मला जशीही जमते मी तशी काढते जेणेकरून घरामध्ये छान वाइब्स राहतात. आणि ॲक्च्युली लवकर काढायला पाहिजे होती परंतु अशाही काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात, जसं की राघव छोटा आहे त्याचंही आवरायचं होतं त्यामुळे सगळी कामं लेट होत जातात. थोडासा उशीरच झाला होता. माझे मिस्टर लिंबाचा पाला घेऊन आले होते, त्यांनी भरपूर सारा लिंबाचा पाला आणला होता आणि ऑलमोस्ट आम्ही आदल्याच दिवशी गुढीपाडव्याची तयारी बरीचशी करून ठेवली होती. तर इथे आम्ही सर्व फॅमिली मिळून इथे गुढी उभारत होतो. आणि आपला जन्म जरी मराठी मातीत झालेला असला आणि आपण जरी भारताबाहेर राहत असलो तरी आपल्या मुलांवरही तेच संस्कार झाले पाहिजेत जे आपल्यावर लहान असताना झालेले आहेत. यासाठी महाराष्ट्रीयन पालक किंवा कोणतेही पालक नेहमीच म्हणजे धडपडत असतात. तसंच आम्ही आमच्या मुलांवर तेच संस्कार करण्यासाठी धडपडत असतो. मुलांना प्रत्येक गोष्ट का करतो हेही समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. तर आपलं हे नवीन वर्ष आहे हेच आम्ही गाऊला सांगितलं होतं आणि इथे अशा प्रकारे आपल्याकडे मराठी नवीन वर्षाची गुढी उभारली गेली होती. नमस्कार मंडळी. तर पाडव्याच्या दिवशी आमच्याकडे ह्या ज्या लिंबाचा पाला आहे तर तो खातात आणि सोबतच त्या बिया असतात त्याही खातात कारण हे आताच लागलेल्या असतात, म्हणजे नवीन पालवी फुटते पाडव्याला असं म्हणतात. तर आता माझ्या मिस्टरांनी हा आणलेला आहे लिंबाचा पाला वगैरे, तर आम्ही गुढीला उभारताना डहाळा लावलाय आणि भरपूर सारा घेऊन आलेत ते. तर इथे लिंबाची झाडं आहेत ना, हे कडुलिंबाची झाडं खूप ठिकाणी आहेत. भरपूर सारी कडुलिंबाची झाडं असल्यामुळे आम्हाला इझिली हा कडुलिंबाचा पाला आहे तर तो भेटून जातो. तर आता मी पूजेची तयारी करते. आम्ही गुढी उभारलेली आहे, गुढीला आता नैवेद्य वगैरे बनवायचा आहे आणि पूजा करून झाली की मग आम्ही नैवेद्य दाखवून घेऊ. तर चला मी आता आवरायला लागते. आणि यानंतर मी पूजेची तयारी करत होते. तर इथे कडुलिंबाचा पाला, बिया आणि गुळाचा प्रसाद बनवला होता मी. त्यानंतर इथे मी देवासाठी दिवा लावून घेतला. तशीच माझे मिस्टर ना खूप सारी फुलं घेऊन आले होते कडुलिंबाच्या पाल्यासोबत, तर त्यांचा हार बनवायचा होता. आधी मी फक्त म्हटलं की गुढीसाठी हार बनवेल परंतु नंतर हार करायला बसल्यावर म्हटलं की चला देवाऱ्यालाही बनवू. तर मला सुई सापडत नव्हती त्यामुळे मी जे दांडे आहेत फुलांचे तर तेच बांधून हार बनवला होता. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि आधी एकच हार बनवायचा प्लॅन केला परंतु म्हटलं नाही, फुलं भरपूर आहेत तर देवाऱ्यालाही हार बनवून घेऊ. तर मग मी 2 हार बनवले आणि त्यानंतर आम्ही गेलो पूजा करण्यासाठी. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आपलं ताट तयार आहे. देवाऱ्यालाही आपण इथे घातलाय हार आणि आता
गुढीला हार घालणार आहे. त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू वगैरे म्हणून गुढीची पूजा करून घेऊ. इकडे बघ ए बाप्पा बाप्पा करायचंय बाप्पा 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 का बरं जा. खायचं चावून चावून खायचं. काय नाही खा काय नाही होत खा कर रे. हा, कर. तुझं खा झालं का थोडं तू हळद. तो काढला ए तो कपडा आणि यानंतर आली होती नैवेद्याची वेळ. तर इथे स्वयंपाक बनवायला स्टार्ट केलं होतं मी. पुरण बनवायचं होतं कारण पुरणपोळी बनवायची होती मला. आणि इथे राघवला ना गूळ खायला लागतो, सारखाच गूळ मागत असतो. त्याला माहिती झालं आहे गुळाचा डब्बा कोणता आहे. तर इथे आमटीची तयारी झाली होती ऑलमोस्ट आणि मी पटपट स्वयंपाक करून घेणार होते. आणि पुरणपोळीचा स्वयंपाकाला मला जास्त वेळ लागत नाही, 1 तास म्हणजे भरपूर जास्त होतो. पण काय होतं की राघव मध्ये मध्ये येत असतो, त्यामुळे थोडासा कधी कधी जास्त वेळ लागतो, त्यालाही बघायचं असतं. आणि इथे येळवणी म्हणजेच आमटीसाठी लागणारी डाळ देखील बाजूला काढून ठेवली होती. इथे अशा प्रकारे आमटीचा मसाला वगैरे काढून घेतला. पुरण वगैरे साईड बाय साईड मी तयार करत होते. आणि मला ना पुरण बनवायला अजिबात वेळ लागत नाही. पुरणाचा जो मसाला आहे तर तो मी एकदाच बनवून ठेवलेला आहे. आणि माझ्या मिस्टरांना पुरणपोळी प्रचंड आवडते, आठवड्याला म्हटलं तरी ते खाऊ शकतात. आणि असंच माझ्याकडे खूप सारी चण्याची डाळ होती, त्यामुळे मी पुरणपोळीना आठवड्याला बनवत होते मागच्या महिन्यामध्ये. आणि इथे राघव रडत होता, तर त्याच्या सगळ्या कार्स वगैरे आहेत ना, तर त्या किचनमध्ये येतात. किचनवरून त्या किचन ओट्यावर देखील येतात. तर इथे पाणी पाहिजे होतं त्याला. दीदी त्याला काही पाणी देत नव्हती कारण तो सगळीकडे सांडवतो त्यामुळे. तर अशा प्रकारे इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली मसाल्यामध्ये. आणि मी ना मसाल्यामध्येच कोथिंबीर घालते, वरून कोथिंबीर नाही घातली तरी चालते. सो जेणेकरून ना टेस्ट खूप छान उतरते आमटीची वगैरे कोणत्याही. आणि मध्ये मध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही किचनमध्ये काम करत असता, खूप जास्त गरम होत असतं किचनमध्ये, त्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होत असता. परंतु किचनमधल्या कामांमध्ये आपलं लक्षात येत नाही, आपण डिहायड्रेट होतो. त्यामुळे मी शक्यतो किचनमध्ये कुकिंग स्टार्ट करण्याआधी आणि स्टार्ट केल्यानंतर म्हणजे झाल्यानंतर संपत आल्यावर असे माझे 2 ग्लास असतात पाणी पिण्याचे. तर मी ते पाणी कधीच मिस करत नाही. म्हणजे किचनमध्ये गेले की पहिला 1 ग्लास पाणी प्यायचं, त्यानंतर कुकिंग वगैरे झालं की त्यानंतर 1 ग्लास. तर इथे नैवेद्य देखील तयार होता. देव्हाऱ्याला नैवेद्य दाखवून घेतला. तू बाप्पा कर रे, बाप्पा कर. आणि इथे इकडे राघवला भूक लागली होती, त्यामुळे राघवने नैवेद्याच्या ताटामधलाच पापड खायला घेतला. आणि मी इकडे गुढीला नैवेद्य दाखवायला गेले, तोपर्यंत राघव तर देवाचं जे ताट ठेवलं होतं मी नैवेद्याचं ते घेऊन आला होता जेवण्यासाठी. आणि ॲक्च्युली चांगलीच गोष्ट आहे, आम्ही ते जेवायलाच घेतो. आणि इथे गुढीचाही नैवेद्य रेडी होता. सगळीकडनं पापड उचलायचं काम चालू होतं राघवचं. पाहू शकता पापड घेऊन पळाला होता. बाप्पाचं ताट कोणी आणलं रे? अयो वाव, भूक लागली? भूक लागली नाही तरी पण खातो. दूध पिलाय ना आताच. खा. नाईस, छान छान. हा, डॅडीला पण द्यायचो. डॅडी तुम्ही पण बसा. बस इथं, इथं बसा म्हणावं इथं. खा खा आता. छान बुडवायचं खायचं का? बरं ते बुडवता येतं.
पापड आवडतोय ना. गोड लागते ना ते. छान छान. हा. आणि यानंतर आम्ही सर्वजण जेवायलाच बसलो होतो, म्हणजे जेवायलाच घेतलं होतं. जेवणामध्ये तुम्हाला सांगितलंच, पुरणपोळी, आमटी भात आणि फक्त पापड एवढंच होतं. भजी आम्ही नाही बनवली. त्यानंतर आम्ही क्लिनिंग करून घेतली मी सर्व. आणि योगामुळे ना मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. थोडंसं सुरुवातीला मला अडॅप्ट करायला त्रास झाला 1-2-3 आठवडे, परंतु आता अजिबात दमल्यासारखं होत नाही. काय करतोय? हा, नमना नमना आहे. गोड आहे. नमना, यम्मी नमना. सोड, नमना सोड, खायची सोड. तुला? खायचंय? अरे नको. अरे नको. नाहीच नमना. आणि यानंतर संध्याकाळ झाली होती. थोडासा आराम वगैरे केला, राघवची झोप झाली. त्यानंतर आम्ही गुढी उतरवायला घेतली होती. तर सगळेजण आम्ही ॲक्च्युली हे जे मोमेंट्स आहेत तर ते एन्जॉय करत असतो. छोटे छोटे मोमेंट्स असतात जे की तुम्ही फॅमिलीसोबत जेव्हा एन्जॉय करताना खरंच तो आनंद वेगळाच असतो. अशा प्रकारे आपलं दे द्या. पाडवा झालेला आहे सेलिब्रेशन. ठेवून येतं घरात, किचनवर ठेव. नको. आणि यानंतर आम्ही निघालो होतो कॅरीफोरला, सिटी सेंटरला. आमच्या घरापासून अगदी अर्धा किलोमीटरही नाही, परंतु आम्ही कार घेऊन चाललो होतो कारण राघवही होता आणि आम्हाला काही सामान आणायचं होतं. तर त्यामध्ये राघवचा डब्बा वगैरे होता, एग्स वगैरे संपले होते, तर तेही घेऊन यायचे होते. आणि इथे पाहू शकता केवढं मोठं पार्किंग आहे. आणि राघव आता खूप बोलतो, तर तो काय बोलतो हे आम्हाला अजून काही व्यवस्थित समजत नाही, परंतु मस्त गप्पा चालू असतात त्याच्या. आणि बोलणारही का नाही. आणि जेव्हाही मी व्हिडिओ स्टार्ट करते ना तेव्हा त्याचं पहिलं व्लॉगिंग स्टार्ट होतं. तर मी जेव्हाही व्हिडिओ स्टार्ट करायला घेते ना तेव्हा त्याला लगेच समजतं की आत्ता व्हिडिओ चालू होतोय. तर इथे आमची कारची लाईट असते तर ते चालू बंद करायचं काम चालू असतं. आणि एखाद्या दिवशी नक्कीच तो डॅडीला फाईन बसवणार आहे कारची लाईट चालू ठेवली म्हणून. आणि इकडे ईद आहे त्यामुळे ना इकडे प्रत्येक मॉलमध्ये वगैरे ना खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. तुम्ही पाहू शकता ईदचं. तर इथेही होतं. आणि सध्या ईदच्याच सुट्ट्या आहेत. तर इथे अशा प्रकारे मी 6चे विटॅमिन डी एग्स घेतले होते आणि अजूनही हे सेलेनियम एग्स हेही घेतले होते. तर एवढंच घेतलं होतं, जास्त काही सामान नव्हतं घेतलं आम्ही. आणि क्रोसंट घेतले होते, सोबतच राघवचा पावडरचा डब्बा घेतला होता. परंतु आमच्या घरापासून एक अर्धा किलोमीटरवर आहे आणि घरी बसूनही बोर होतो आम्ही, त्यामुळे मग म्हटलं की चला जाऊयात बाहेर. तर यानंतर आम्ही लगेचच घरी यायला निघालो कारण तिकडनं आल्यानंतर जेवायचं होतं. जेवणामध्ये असं स्पेशल काही नाही, सकाळचीच पुरणपोळी होती. तर आजचा हा व्लॉग आहे तर मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.